सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, बऱ्याच मुलांचे प्रश्न होते की दादा आमची आन्सर की कधी रिलीज होणार. तर आता फायनली सीड्स यांनी ऑफिशियल नोटीस तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे की तुमची आन्सर की कधी रिलीज होणार आहे. जर तुम्ही सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलात तर तुम्ही ते खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्ही ते बघू शकता. नोटिफिकेशन सेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्याच नंबरला तुम्हाला काय दिलं आहे, MST-CET PCB ग्रुप. म्हणजे ज्या पण मुलांचा PCB ग्रुप असेल तर त्या मुलांसाठी ही नोटीस आलेली आहे. PCM ग्रुपसाठी अजून नोटीस नाही आली आहे. PCM ग्रुपची आन्सर की कधी रिलीज होईल हे मी तुम्हाला सांगेन. आता बघूया तुमची PCB ग्रुपची आन्सर की कधी रिलीज होणार आहे. जर तुम्हाला ही नोटीस बघायची असेल तर ह्या इकडे तुम्हाला ऑप्शन दिला आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशी PDF ओपन होईल. आता ह्या इकडे तुम्हाला काय दिलं आहे, ही नोटीसची डेट तुम्हाला ह्या इकडे दिली आहे. ॲक्च्युली आज 17 तारीख आहे, बट ह्या इकडे 18 तारीख इकडे मेन्शन केली आहे. जर आपण खाली बघितलं नोटीसमध्ये तुम्हाला दिलं आहे सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल. म्हणजे तुमच्या आन्सर की जर तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे रेज करायचे असतील तर त्याचं शेड्यूल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. MST-CET 2025 PCB ग्रुप फक्त PCB ग्रुपसाठी आहे, PCM ग्रुपसाठी नाही आहे. जर तुम्ही ते शेड्यूल बघितलं तुम्हाला डेट दिली आहे 19 मे पासून ते 21 मे. म्हणजे तुम्हाला 3 दिवस प्रोव्हाइड केले आहेत. 19, 20 अँड 21 ह्या 3 दिवसांमध्ये तुमची आन्सर की ही रिलीज होणार आहे. म्हणजे 3 दिवसांसाठी तुमची आन्सर की रिलीज होणार आहे. बऱ्याच मुलांचा प्रश्न असेल की दादा आन्सर की रिलीज झाली तर आम्ही डाउनलोड करू शकतो का. तर बघा, ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवर डाउनलोडचा ऑप्शन प्रोव्हाइड केलेला नसतो. त्यामुळे तुम्हाला फक्त 3च दिवस दिलेले असतात की ह्या 3 दिवसांमध्ये म्हणजे 19, 20 अँड 21 ह्या 3 दिवसांमध्ये तुमच्या आन्सर कीमध्ये जे पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, जे पण तुम्हाला ऑब्जेक्शन रेज वगैरे करायचं आहे, तर हे सगळं तुम्हाला ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला करावं लागणार. त्याच्या खाली तुम्हाला अजून काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत. इफ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल जेव्हा तुमची आन्सर की रिलीज होईल, जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला एका क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज केलं पाहिजे तर त्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. त्यासाठी तुम्हाला 1000 रुपीज पर क्वेश्चन तुम्हाला पे करावे लागतील. अँड ऑब्जेक्शन हे नॉन रिफंडेबल आहे, ऑनलाईन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन ओनली. म्हणजे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमधनं हे तुम्हाला 1000 रुपीज पे करावे लागतील. त्याच्यानंतर परत खाली दिलं आहे ग्रीव्हन्सेस ऑर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग फॅसिलिटी इज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन अंडर द टायटल ऑब्जेक्शन ट्रॅकिंग. एक तुम्ही लॉग इन केल्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंगचा ऑप्शन येतो, त्या तिकडे तुम्हाला आन्सर कीचा ऑप्शन बघायला मिळेल. म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकिंगवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या तिकडे आन्सर की तुम्ही चेक करू शकता. सो फायनली PCB ग्रुपची डेट ह्या इकडे आता डिक्लेअर झालेली आहे. ऑफिशियल डेट आहे 19 मे पासून ते 21 मे पर्यंत तुमची ही आन्सर की आता रिलीज होणार आहे. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न असेल की दादा PCM ग्रुपची आन्सर की कधी रिलीज होणार. सो ॲज पर माय एक्सपिरियन्स मी एक नोटीस केलं आहे मागचे काही वर्ष की सीड सेल सगळ्यात पहिले PCB ग्रुपची आन्सर की ही रिलीज करते. बट PCB ग्रुपची आन्सर की रिलीज केल्यानंतर ज्या दिवशी PCB ग्रुपच्या आन्सर कीचा शेवटचा दिवस असतो त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी PCM ग्रुपची आन्सर की ही रिलीज करत असते. म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेडली आता जर PCB ग्रुपची आन्सर की 19 मे पासून ते 21 मे पर्यंत ओपन होणार आहे तर मे बी 22 मेला तुमची PCM ग्रुपची आन्सर की ही रिलीज होऊ शकते. आता हे जस्ट मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय, ऑफिशियली काही अजून नोटीस आलेली नाही आहे. जर ऑफिशियल काही नोटीस आली तर मी तुम्हाला अपडेट करेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. सो गाइस, आता आन्सर की जेव्हा पण रिलीज होईल तेव्हा लगेच मी आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करेन. त्यासोबत मी एक इंस्टाग्राम ID मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या इंस्टाग्रामच्या IDवर पण तुम्ही फॉलो करून ठेवा, कारण की जेव्हा पण आन्सर की रिलीज होईल तुमची PCM ग्रुपची तेव्हा लगेच मी तुम्हाला त्या इंस्टाग्राम IDवर मी तुम्हाला अपडेट करेन. PCB ग्रुपची आन्सर की रिलीज झाली तर नक्की मी तुम्हाला त्या इंस्टाग्राम IDवर सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. त्यासोबत जर कोणालाही पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आपली पर्सनल काउन्सिलिंग ही आता ऑफिशियली मी ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. लिमिटेड सीट्स आहेत. जर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा फार्मसी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे असतील पर्सनल काउन्सिलिंगच्या बाबत तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.